पुण्यातून आज लाडक्या बाप्पाला 10 दिवसानंतर निरोप दिला जाणार आहे। आपण आलो आहोत पुण्याच्या तिसरा मानाचा गणपती असलेल्या पुण्याचा राजा जी ओळख आहे त्या गुरुजी तालीम मंडळामध्ये खरं तर पुण्यातले पहिला जो मानाचा गणपती आहे कसबा गणपती आणि त्यानंतर तांबडी जोगेश्वरी हे दोन्ही गणपती जे आहे हे चांदीच्या रथातून मिरवणूक काढली जाते। मात्र हा पुण्याचा राजा जो आहे हा सूर्य रथातून मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे। त्यासाठीची ही जय्यत तयारी आहे। आकर्षक फुलांनी हा रथ या ठिकाणी सजवण्यात आला आहे। लाडक्या बाप्पाचं निरोप जो आहे तो या सूर्य रथातून दिला जाणार आहे। आपल्यासोबत मंडळाचे सदस्य आहेत। कसं नियोजन असणार आहे? सूर्य रथातून बाप्पाला निरोप दिला जातोय। नक्कीच खूप उत्साह आहे। यावेळी पुण्याच्या राजासाठी स्वप्नील सरपाळे व सुभाष सरपाळे यांनी आकर्षक असं फुलांचा सूर्यरथ तयार केलेला आहे। तसेच मिरवणुकीमध्ये सहभागी होणार म्हणजे जयंत नगरकर यांचा नगारावादन असेल, त्यापाठोपाठ आश्वराज ब्रास बँड असेल, नाथब्रह्म अतुल बेरे यांचा नाथब्रह्म पुणे असेल, नाथब्रह्म ट्रस्ट असेल, गर्जना ढोलताशा पथक असेल, असे 3 ढोलताशा पथकांचा समावेश होणार आहे। आणि ज्यासाठी गुरुजी तालीम मंडळाला ओळखलं जातं म्हणजे गुलाल जी ख्याती आहे, तर MCN कंपनी यांनी खास आपल्यासाठी एकदम चांगल्या उच्च प्रतीचा गुलाल तयार केलेला आहे। त्याची मुक्त उधळण करत युवकांच्या जास्तीत जास्त सहभागात मिरवणुकीत आम्ही सहभागी होऊ। नक्कीच गुलालाची उधळण करत या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। पुण्याच्या गणपतींच्या ज्या मिरवणुका असतात त्या आकर्षक ठरतात। याच निमित्ताने हा सूर्यरथ तयार झालेला आहे। बाप्पाची मिरवणूक एक वेगळ्या पद्धतीने व्हावी हा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यात आलाय। यासाठी सूर्यरथही सज्ज करण्यात आलाय। काही वेळात पुण्याचा राजा जो आहे हा मिरवणुकीमध्ये सहभागी होईल। रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, पुणे।